गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आज मी माझ्या गार्डनची ही हालत तुम्हाला दाखवणार आहे. बघा, स्क्रॅप झालं होतं, पण म्हटलं चला काहीतरी मस्त करूयात. इथे पण टेरेसवरची दुसरी बाजू जी आहे तिथे मी व्हेजिटेबल्स लावलेत. ती मी व्हिडिओच्या लास्टला एंडिंगला तुम्हाला दाखवेनच. पण म्हटलं ही एक साईड जी होती ती पूर्णपणे रिकामी पडली होती आणि तिथं स्क्रॅपचं सगळं सामान टाकलं गेलं होतं. तर म्हटलं चला इथे पण काहीतरी व्यवस्थित करूयात मस्त. मला गार्डनिंग करायला खूप आवडतं. मी बाहेर जरी कुठे गेले तर मी लोक काय नवीन आलं आहे का म्हणून बघत असतात, पण मी झाडं बघत असते. लोकांच्या टेरेसवर काय आहे, लोकांनी गॅलरीमध्ये काय लावलं आहे याच्याकडे लक्ष असतं माझं. झाडं कोणती कोणती लावली आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत, कशा प्रकारे लावली आहेत ह्याच्याकडे लक्ष असतं माझं. त्यामुळे मला खूप ओरडा खावा लागतो घरातल्यांचा. भरपूर ओरडतात मला आणि मी जाईल तिथनं एखादं झाड घेऊन येते आणि नर्सरी जर वाटेत दिसली तर मग मी तिथं थांबते. अँड आय एम शुअर ज्यांना ज्यांना गार्डनिंगचा शौक आहे त्यांच्या घरातल्यांचा सगळ्यांचं रिॲक्शन असंच असणार आहे. मला माहीत आहे, माझं पण तसंच असतं. खूप कमी लोक सपोर्ट करतात, सो त्यात काही नवीन नाही. पण बघा, मी 6:30 वाजले होते. या टायमिंगला मी सगळं ही साफसफाई करत होते. थोडाफार अंधार पडला होता, डांबावरच्या लाईटी पण लागल्या होत्या आणि करता करता सगळं संध्याकाळ झाली. मी पूर्ण टेरेस धुवून काढलं ते वन साईडचं आणि थोडीफार झाडं मी त्यानंतर तिथे आणून ठेवली, जेणेकरून सकाळी मी तुम्हाला फायनल लूक दाखवू शकेल. एवढं सगळं क्लीन केलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी धो पाऊस पडला. मस्त सगळं आपोआप धुवून गेलं. सो फायनल लूक बघितल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा लूक कसा वाटला माझ्या छोट्याशा गार्डनिंगचा. आणि मला सजेस्टही करू शकता तुम्ही जर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त काही माहिती असेल. मला ॲक्च्युली काही माहिती नाही आहे. मी फक्त ऑर्गॅनिक फूड्स म्हणजे काय, मला जे माझ्या घरात आहेत तेच उगवले आहेत आणि झाडं पण बेसिक आहेत. मी कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर किंवा कोकोपीटचा वापर केलेला नाही आहे. आपली नॅचरल माती जी असते तीच वापरलेली आहे. सो मला सजेस्ट करा की मी कोणतं खत या झाडांसाठी वापरू शकते. तुम्हाला माहिती असेल तर. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि संध्याकाळचा पाऊस किती जोरदार लागला आहे हे तुम्ही बघू शकता. इथे खूप मस्त पाऊस लागला, सगळं धुवून गेलं, झाडं पण तृप्त झाली. तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ. थँक्यू सो मच वन्स अगेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिकॉज नेक्स्ट व्हिडिओ कमिंग सून. बाय.